आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करत असतानाच मला आनंद होतोय की ह्या महिन्यामध्ये आम्ही 8,205 घरांची लॉटरी कोकणामध्ये काढणार आहोत। त्याच्यातला अत्यल्प उत्पन्न गटासाठी 70%, अल्प उत्पन्न गटासाठी 27% म्हणजे 97 अत्यल्प आणि अल्प गटासाठी आहेत। म्हणजे गोरगरिबांसाठी घरं द्यायची हे जे म्हाडाचं स्वप्न आहे ते कोकणामध्ये पूर्ण होईल। अर्जाची किंमत 560 रुपये असून अर्जासमावेत भरवायची रक्कम EWS करता 5,000, LIG करता 10,000, MIG करता 15,000 आणि HIG करता 20,000। प्रवर्ग निहाय उत्पन्न मर्यादा EWS करता 25,000, LIG करता 25,000 ते 50,000, MIG करता 50,000 ते 75,000 आणि HIG करता 75,000पेक्षा जास्त। संपूर्ण सोडत पारदर्शी होण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती गठीत केली असून त्यांच्या उपस्थितीत पूर्ण प्रक्रिया होणार आहे। सोडतीमध्ये अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम त्यांच्या खात्यामध्येच ऑनलाईन पद्धतीने परत केली जाईल। सदरची घरे ठाणे जिल्ह्यातील शिरडोन, खोनी, भंडारली, गोठेघर, मीरा रोड, पालघर जिल्ह्यातील विरार, बोळींज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आहे। सदरची घरे ठाणे जिल्ह्यातील शिरडोन, खोनी, भंडारली म्हणजे हे अंबरनाथ बदलापूर रोड जो आहे ठाणे जिल्ह्यात आपण जातो तिथे आहेत। पालघर जिल्ह्यातील विरार, बोळींज म्हणजे विरारच्या जवळच आहेत आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यामध्ये ही घरं आहेत। 14 ऑक्टोबरला आम्ही लॉटरी काढणार आहोत। हे सगळं लॉटरीनी जाणार, म्हणजे हे कोणाच्याही वैयक्तिक हातात नसतात, ते कम्प्युटराइज लॉटरी सिस्टमनी आम्ही ही घरं देणार। एकंदर घराची मागणी लक्षात घेता पुण्याच्या लॉटरीला मिळालेले यश बघता आम्ही नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद येथे येणाऱ्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 7,000 ते 10,000 घरांची निर्मिती करून तीही लॉटरीमध्ये आणणार आहोत। म्हाडावरचा जो लोकांचा विश्वास आहे तो आम्हाला द्विगुणित होताना दिसतोय। यापूर्वी काय झाले मला माहीत नाही, पण ह्याच्यानंतर तुम्हाला म्हाडामध्ये क्वालिटेटिव्ह बदल दिसेल याची खात्री बाळगा। त्या टेंडर पद्धतीमध्येच बदल करणार आहे, ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी बिल्डरवर फिक्स करण्यात येईल। बिल्डिंग बांधून झाली, म्हाडाच्या स्वाधीनगिरी आपण सुटलो असं नाही होणार। काही वर्ष त्याला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल की येथे जर काही झालं तर त्याची जबाबदारी बिल्डरवर राहील। असं आहे की मृणाल गोरेंचा जमाना होता, त्याच्यानंतर वाढलेले दर, किमतीमध्ये झालेला फरक याची तुम्ही तुलनाच करू शकत नाही, पण जास्तीत जास्त किंमत कमी करण्याची आमचा प्रयत्न आहे। म्हणजे आमचा एक मध्ये प्रकल्प म्हणजे ती आम्हाला लॉटरी लागली नाही, आम्ही गोरेगावमध्ये एक प्रकल्प आणणार होतो आणि फ्लॅटची किंमत 29 लाख ठेवणार होतो, पण ती योजना दिल्लीमध्ये जाऊन रखडली आणि ती अजून पूर्ण नाही झाली। पण मला वाटतं की जर ती योजना पूर्ण झाली तर 240 एकरचा एक भूखंड आहे गोरेगावमध्ये, त्याच्यावरती घरं बांधून ते एक घर 300 स्क्वेअर फीटचं 29 लाखात देण्याचा आमचा विचार आहे। आता कसं आहे की वेंगुर्ल्याला कॉस्ट वेगळी असणार, कल्याण शिरडोनला कॉस्ट वेगळी असणार, वसई, विरार, बोळींजला कॉस्ट वेगळी असणार। शहरावाईज डिपेंड करतं, त्याचा रेडी रेकनर व्हॅल्यू किती आहे काय आहे सगळे शहरावाईज डिपेंड करतं, त्याच्यामुळे हे वेगवेगळं असणार। मी स्वतः पवार साहेबांशी बोललो आहे, मुख्यमंत्री साहेबांशी बोललो आहे, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीमध्ये जाऊन त्या मिनिस्टरला भेटून काही योजना आपल्यासाठी आणता येतात का याचा प्रयत्न चालू आहे। मी पवार साहेबांना सांगितलेलं ऑलरेडी की आम्हाला तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन द्या आणि तुम्ही आमच्याबरोबर चला, की थोड्याशा काही देशाच्या जी स्कीम्स आहेत, ऑल इंडिया स्कीम्स आहेत, त्याचा फायदा इथल्या गोरगरिबांना मिळावा यासाठीचा प्रयत्न आहे।
असं आहे की सेल्फ डेव्हलपमेंटची पॉलिसी आमची आहेच आणि ह्याच्यावरती ही लीगल व्ह्यू आम्ही घेतोय की एखाद्याने म्हाडाची NOC घेऊन 5 वर्ष जर डेव्हलप केलं नसेल तर त्या महाराजांना टाटा म्हणायला काय हरकत नाही. तर त्याच्यासाठी लीगल ओपिनियन आम्ही मागवतो आहोत की त्याच्यात तो बसला पाहिजे ना. उद्या आपण त्याला टाटा म्हणायचं, तो आपल्याला टाटा म्हणायचा आणि कोर्ट आपल्याला बाटा द्यायचं. मुंबई ही मराठी माणसांचीच आहे, त्यामुळे त्यांनी इथे राहायलाच पाहिजे. ती प्रत्येकाचीच इच्छा असायला हवी. तुमचं मूळ गाव हे तुमचं असायलाच हवं, तसं मराठी माणसाचं हे मूळ गाव आहे ते त्याचं असायलाच हवं. त्याची जर इच्छा प्रकट केली तर ती काही जगाबाहेरची इच्छा नाही आहे, ती प्रत्येक मराठी माणसाची इथली इच्छा आहे. तो परिस्थितीमुळे बाहेर फेकला गेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढला पाहिजे. जसा आम्ही BDD तोडगा काढला. आज आम्ही 500 स्क्वेअर फीटाचं घर देतो आहोत BDDच्या प्रत्येक माणसाला. त्या आणि म्हणजे आता ती मला सांगतायत, तुम्हीही जाऊन बघून या. BDDचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि जोरात सुरू झालं. मला वाटतं की पुढची पत्रकार परिषद, एक पत्रकार परिषद आपण BDDला घेऊया. तिथले जे दुकानदार आहेत त्या दुकानदार संघाचा या पुनर्वसन प्रकल्पाला विरोध आहे, त्यांची आज बैठकही होते. असं आहे की कुठेतरी काही नाही तर कोणीतरी उद्योग करत असतं. 16,000 घरं आहेत, त्याच्यात दुकानदार 500. आता 16,000 लोकांचं बघायचं का 500 दुकानदारांचं बघायचं? आम्ही दुकानदारांना नाही म्हटलेलंच नाही. जर आम्ही पोलिसांना 2010 पर्यंतची घरं देऊ शकतो, जर आम्ही 1/1/21 पर्यंत सगळ्यांना मान्यता देऊ शकतो, तर ज्यांची दुकानं आहेत, अधिकृत दुकानं आहेत, पावत्या आहेत, ज्यांचं गुगल मॅपवर आम्हाला दुकान दिसेल त्याला दुकानाला दुकान देणारच. पण आता जर म्हणजे घुसण्याचा प्रयत्न केला की मिळते चला टाकून द्या नाव, तसे प्रकार सहन केले जाणार. असं आहे की कमर्शियल तेवढा एरिया आपल्याकडे नाही आहे, तेवढे आपल्याला पसरवता येणार नाहीत. त्याला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेमुळे आपल्याला त्या स्क्वेअर फीटमध्ये त्यांना ॲडजस्ट करावं लागेल. नाही तर आपल्याला ओपन स्पेस राहत नाही, त्याच्यावरती आर्किटेक्चरल अडचणी आहेत, त्याच्यावरती म्हणजे तुमचा DCPR जो आहे त्याच्या अडचणी आहेत, प्लॅन पास करतानाच्या अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी विचारातही घेतल्या पाहिजेत ना. आता जसं कोकण परिसरात म्हणाला, कोकण परिसरातल्या त्या भागातल्या वर त्या म्हाडाच्या घरांच्या किमती अवलंबून असतील. उदाहरणार्थ वेंगुर्ल्यातली जी घरं आहे, जी चांगली आणि स्पेसियस आहे, माझंच ते गाव आहे, तिथे जर किमती जर बघायला गेला तर तिथल्या किमती इथल्या आजूबाजूच्या किमती तिथली खूप मोठ्या आहेत. ह्यावर म्हणजे तसं विचार तुम्ही मला किमती सांगा, आपण जरूर त्याच्यात लक्ष घालू आणि तिथल्या मार्केटला, त्यातल्या मार्केटपेक्षा आपल्या किमती कमी कशा आणता याचा प्रयत्न करून तसंच करू. आपण पोलिसांच्या घरांचा उल्लेख केला, आपण उद्घाटनाला आपल्या पोलीस कुटुंबियांनी आपलं जोरदार स्वागत वगैरे केलं, परंतु अद्याप या संदर्भातला GR किंवा कुठलं परिपत्र किंवा ॲग्रीमेंटसाठी पुढे पावलं उचलली गेली. असं मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये ॲग्रीमेंट हलवून दाखवलं. असं की जितेंद्र आव्हाड 200च्या स्पीडने धावतो म्हणून प्रत्येकजण 200च्या स्पीडने धावेल असं नाही आहे ना. त्यांचाही स्पीड विचारात घ्या. एकदा मी ॲग्रीमेंट दाखवलं आहे तुम्हाला सगळं सुस्पष्टपणाने मी TV वर सांगितलं आहे, तुम्ही कधीही लावू शकता. त्याच्यातला एकही माझी कमिटमेंट फ्लॉप होणार नाही. 2010 मध्ये राहिलेल्या पोलिसांचं घर त्यांना मिळणार म्हणजे मिळणारच. 1/1/2021 जरी एखादा माणूस राहायला आला असेल तरी ते घर त्याच्या नावावर होणारच. तुम्ही घरातनं बाहेर पडण्याच्या आधी तुमच्या घराचा ॲग्रीमेंट तुमच्या हातात देणारच. 1996चा क्रायटेरिया हा मानलाच जाणार नाही, तो फाडून फेकून देणारच. अजून काय सांगू तुम्हाला मी? याच्यापेक्षा जास्त काय सांगू शकतो? आता हे थोडेसे ब्युरोक्रॅटिकल डिले असतात, ह्या टेबलावरनं त्या टेबलावर, त्या टेबलावरनं त्या टेबलावर. पण महाविकास आघाडीचा निर्णय पक्का आहे. पवारसाहेब, उद्धवसाहेब यांनी दिलेले दिशानिर्देश पक्के आहेत. त्याच्यामध्ये BDDमध्ये आता कुठेही काही बदल होणार नाही. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने आता वरळीमध्ये काम सुरू आहे, 3 वर्षात चित्र बदललेलं असेल.
म्हणजे पुढच्या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला 1-2 फ्लोअर वरती आलेले दिसतील. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की आम्ही 3 वर्षापासून सगळी मेहनत केली, ते ट्विट केलं. तर त्यांनी कमीत कमी दखल तर घेतली. त्यांनी कमीत कमी दखल तर घेतली. कमीत कमी दखल घेतली तरी आमच्या कामाचं कौतुक आहे. साहेब, नायगावमध्ये जी नवीन पोलीस वसाहत आहे तिकडे लोकांना नोटीस पाठवलेलं आहे. त्यांना 10 दिवसात घर खाली करा असं म्हटलेलं आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. असं आहे की घर अजूनही राहण्यालायक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की एक तर पहिली गोष्ट सुस्पष्टपणाने तुम्हाला सांगावीशी वाटते की त्याच्यात म्हाडाचा काही संबंध नाही. ही पोलीस लाईनीतली घरं आहेत जी पोलीस कमिशनरेटच्या हातात येतात. त्या मी माहिती घेतली स्वतः. PWDनी ती घरं राहणं योग्य नाही असा दाखला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांनी नोटीस दिली जी मी माहिती घेतली. मला ह्याच्यात करत पडायचं नाही. पण असं आहे की जीवाशी खेळू नका. एकदा PWDनी किंवा IITनी किंवा VGTIनी सांगितलं की ही C1 आहे इमारत. C1 झाल्यानंतर ती कधी कोसळेल सांगता येत नाही आणि त्याचा सगळा दोष शासनावरती येतो. आणि पोलिसांना बेघर तर करणार नाहीत ना. त्यांना कुठेतरी घर उपलब्ध करून देणारच. कमिशनरशी मी बोललो ते आंदोलनाचं ऐकल्यावरती ते म्हणाले पर्यायी घर देणारच आहोत. उगाचच त्याला राजकीय रंग लावून तिथे नाही तोडणे नाही देंगे. अरे काय आहे, उद्या पडलं आणि गेले 10-20 जण त्याची जबाबदारी घ्याल काय? आज त्या ठिकाणी स्वतः फडणवीस यांनी भेट दिलेली आहे. त्यांनी घराची पाहणी केली आणि त्यांनी म्हणले की मी ते तुमच्याशी येऊन बोलणार आहेत आणि तिथे लोकांना राहू द्यावं यासाठी विनंती करणार आहे. असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी माझं नाव घेतलं पण तो माझ्या अखत्यारीतला भागच नाही आहे म्हणून मी जबाबदारी ढकलतो असंही पण नाही आहे. मी अत्यंत जबाबदारपणाने उत्तर देतो की अशी रिस्क कधी घेऊ नये. राजकीय पक्ष कोणाचाही असो, विरोधी पक्षात कोणीही असो, सत्ताधारी कोणीही असो, पण एकदा गव्हर्नमेंट अथॉरिटीनी ती बिल्डिंग C1 डिक्लेअर केली तर ती आणि तिथे परत त्याच क्वार्टर्स बांधल्या जाणार आणि त्या पोलीस हाऊसिंगतर्फे किंवा मुंबई पोलीसतर्फे बांधल्या जातील. म्हणजे पोलिसांसाठीच राहील. तर रिझर्वेशनच पोलिसांसाठी. म्हणजे ती जे तिथे सांगितलं जातं आहे की IPS लॉबी बळकावू इच्छिते वगैरे काही नाही. ते पोलिसांचीच हे आहे. पोलीस लाईनमध्येच ती घरं बांधली जाते. पोलिसांसाठीच असते. तो प्लॉटच रिझर्व्ड गव्हर्नमेंटचा आहे पोलिसांसाठी. कशी काय दुसऱ्याला घरं देणार ते? हे उगाच अफवा उठवायचे आणि कोणाला तरी आग लावून पळायला लावायचं हे राजकारण बरोबर नाही. मुंबई लॉटरीकडे पण खूप लोकांचं लक्ष की मुंबईत कधी म्हाडाची लॉटरी निघणार त्या संदर्भात त्याचंही पुढच्या 8 दिवसात मी अनाउन्समेंट करणार आहे. कन्नमोर नगर आशियाई खंडातली सगळ्यात मोठी म्हाडाची वसाहत होती. पण आज त्या कन्नमोरमध्ये प्रत्येक जण स्वतः करतात आणि त्याच्या खाडीच्या बाजूच्या सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत आणि तिथे खूप मोठी अडचण झाली वगैरे. त्या दृष्टीने ते सगळे मला येऊन भेटून गेले. तिथे एकंदर 15 ते 16 बिल्डिंगी आहेत. म्हाडाच्या स्थापनेनंतर कन्नमवार नगरमध्ये त्या बांधण्यात आल्या जेव्हा CRZचा कायदा अस्तित्वात नव्हता. त्याचा आधार घेत त्या 16 जणांना मी सांगितलं तुम्ही एकत्र या, आपण तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट करू, पण त्यांची डेव्हलपमेंट आम्ही थांबू देणार नाही. आणि माझं तुमच्यामार्फत सगळ्या म्हाडा रहिवाशांना हे आहे की आता एक बिल्डिंगला NOC आम्ही देणार नाही. त्याचं कारण असं की 1960 म्हणजे जेव्हा म्हाडाची स्थापना झाली, त्याला आपण पूर्वी हाऊसिंग बोर्ड म्हणायचो. हाऊसिंग बोर्डाची स्थापना झाली तेव्हा समजा एवढा मोठा प्लॉट आहे आणि ह्याच्यातमध्ये 40 बिल्डिंग आहेत. तर त्या 40 बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पॉप्युलेशनचा विचार करून तिथे शाळेचं रिझर्वेशन असायचं, पटांगणाचं रिझर्वेशन असायचं, पाण्याची किती देणार ते ठरलेलं असायचं, तिथे गटार कसं असेल ते ठरलेलं असायचं, स्टॉर्म वॉटर ड्रेन कसं असेल ते म्हणजे ज्या बिल्डिंगींसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा आहेत त्या तेवढ्या 25-40 बिल्डिंगींसाठी ठरलेल्या असायच्या. तेवढ्या लिमिटेड पॉप्युलेशनला काय काय लागणार आहे ते सायंटिफिकली कॅल्क्युलेट करून तिथे आणलेलं असायचं. आता तुम्ही एक बिल्डिंग डेव्हलप केल्यानंतर तुमचं पॉप्युलेशन तिप्पट होणार आहे. शाळा येणार आहेत, तुमचं रिझर्वेशन राहणार आहे, सगळ्यालाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्याच्यावरती म्हाडाने खरं तर कधीच विचार करायला हवा होता
की हे जे आता कन्नमवार नगर आहे, टागोर नगर आहे, इथे अभ्युदय नगर आहे, ह्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये 1966 साली म्हणजे 60 साली घेतलेला दृष्टिकोन हा तुम्हाला 2022 साली नाही घेता येणार. तुम्हाला तिथे शाळेचं रिझर्वेशन्स वाढवावी लागतील, शाळा आणाव्या लागतील, तिथे पटांगण आणावी लागतील, तिथे तुम्हाला जी गटार एवढं असेल ते एवढं करावं लागेल का, पॉप्युलेशन वाढणार ना. आज एक इमारत जर 20 आणि 30 मजल्याची झाली, जी 4 मजल्याची इमारत आहे, तर तुम्हाला काहीतरी तिथे इन्फ्रास्ट्रक्चरल हे वाढवावं लागणार, तुम्हाला रोडची विड्थ वाढावी लागेल. पण ते स्थानिक आमदार जे आहे सुनील राऊत आहे ते फार विचार करताना दिसत नाहीत आणि मुळात विचार तर राहिलाच बाजूला, पण ते खाडीतलं ते कांदळवन तोडून राजरोज झोपड्या बांधण्याचं काम सुरू आहे. ह्याच्यावर माझं काय मी स्वतः त्यांना काय बांधताना बघितलेलं नाही, त्याच्यामुळे मला ह्याच्यावर काही बोलायचं नाही. आज कोकणाची घोषणा करायची होती, ठाण्याची घोषणा करायची होती, म्हणून मी 8 दिवसांनी मुंबईची केली जाणार. मग ते